मित्रांनो, तुम्ही हा जो सी-जे-पीचा जो प्रोटेस्ट तुम्ही बघितला, त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसली असेल, की कोणते पण नेते, त्यांची मुलं म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये ठाकरे फॅमिली असेल, शरद पवार तिकडे गेले, ते केजरीवाल गेले, किंवा समाजवादी पार्टी, खूप सारे सेलिब्रिटीज गेले, जे कॉमेडियन गेले, लेफ्टिस्ट गेले, फिल्म ॲक्टर्स गेले, मॉडेल्स गेले. तर मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे, की ह्याच्यामध्ये त्यांची मुलं किंवा त्यांचे फॅमिली मेंबर्स कधी त्यांना एकतरी लाठी पडली का? समजा हा जो प्रोटेस्ट होता, तो आधीच ठरलेला आणि आधीच ठरलेला कारण ते अमेरिकन एम्बसीनी पण आपल्या इंडियन एम्बसीला एक ईमेल लिहिलेला आहे. त्यांच्या आपल्या म्हणजे इंडियन स्टाफला, की अमुक-अमुक दिवशी 20 तारखेला आणि 21 तारखेला बाहेर पडू नका. म्हणजे जेव्हा 20 आणि 21 तारखेला जे अमेरिकन एम्बसीने ठरवलेलं त्यांच्या ईमेलमध्ये लिहिलेलं, ठरवलं नाही, लिहिलेलं. तर ते त्याच वेळेला समजा प्रोटेस्ट होते किंवा व्हायलन्स होतं म्हणजे याच्या आधीच ठरलेलं. मग हे जेव्हा डेट आधीच ठरलेले, तेव्हा मग आपले सेलिब्रिटीतले कोणते सेलिब्रिटी किंवा लीडर आहेत त्यांची मुलं किंवा हे स्वतः लीडर कसे नव्हते. पण त्यावेळेला त्या 20 तारखेला मार खाणारे कोण होते? ते 20 तारखेला मार खाणारे सामान्य लोकं होते. ठीक आहे. म्हणून मला मुलांना किंवा यंग मुलांना किंवा जे पॉलिटिक्स जे फॉलो करत नाहीत, त्यांना असं मला सांगायचं आहे, की अशी विनंती करायची आहे, की तुम्ही जेव्हा एक कोणता पण मुद्दे घेतात, तो मुद्दा बरोबर असतो. पण जेव्हा पॉलिटिकल पार्टी असतात, ते आपलं डोकं चालवत असतात. ते त्यांची स्ट्रॅटेजी चालू असते. त्यांचं आपलं अ, वैयक्तिक पॉलिटिक्स चालू असतं. ते तुम्हाला कळत नाही, की तुमचा मुद्दा त्यांनी त्यांच्या पॉलिटिक्समध्ये कसा मिक्स केलाय. तर त्याचं असं असतं, की तुमचा मुद्दा असतो तो त्यांच्यासाठी फक्त काय मोठा मुद्दा नसतो. त्यांच्यासाठी पॉलिटिक्स मोठं असते. तर त्या अशा टाइपची जेव्हा प्रोटेस्टमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता, तेव्हा 70% जो फायदा असतो तो पॉलिटिकल पार्टी घेऊन चालते आणि 30% ते तुमच्यासाठी म्हणजे दाखवतात, की तुमच्यासाठी ते काम करत असतं. पण तुम्हाला त्यातनं काही जास्त काही फायदा होत नाही. तो फक्त तुमचा फायदा साधारण 10% 20% 30% त्यांना मेजर आता ह्या आप पार्टीचं जे सगळे जे आहेत हे जे लोकं, सगळे केजरीवालचे लोकं आहेत. तो अभिजित गुप्ता वॉज वर्किंग फॉर फॉर केजरीवाल. तर जर मुलांना फक्त एक इमोशनल गोष्टी त्या त्या वयात ज्या असतात, त्यांना माहिती असतं की या वयाची जी मुलं आहेत, त्यांना एवढं नॉलेज नसणार. ते म्हणून ते तशा इनोसंट लोकांना पकडतात आणि त्यांचे विषय मांडतात. त्यांच्या विषय मांडून ते आपलंच पोळी भाजत असतात. तर तुम्ही असं ह्या पुढच्या वेळेला असं केलं पाहिजे, की जेव्हा तुम्ही कोणत्या पण प्रोटेस्टमध्ये पार्ट पार्ट घेतात, त्याच्यामध्ये तुमची व्यथा जेव्हा मांडत असतात, तेव्हा तुम्ही असं बघितलं पाहिजे, की प्रोटेस्टर जे करणारे आहेत, ते जे लोकं जेन्युइन पण आहेत, की ते कोणत्या पॉलिटिकल पार्टीशी निगडीत आहेत का ते आपलीच पोळी भाजायला आलेत, हे पण तुम्हाला बघायला लागणार. यू कॅनॉट बी सो इर्रिस्पॉन्सिबल, की फक्त तुम्ही सांगणार, की प्रोटेस्ट आहे, तर तो कोण प्रोटेस्ट करतं हे पण तुम्हाला बघायला लागणार. तर पुढच्या वेळेला तरी मी अशी अपेक्षा करतो, की ज्यांना प्रोटेस्ट वगैरे करायचं असेल, तो सगळ्यांचा कॉन्स्टिट्युशनली हा हक्क आहे. पण तो करताना तुम्ही बघा, की तुम्हाला तुमचे मुद्दे कोणी पॉलिटिकल पार्टी हायजॅक करून जे पॉलिटिकल पार्टीज फेल होत चालले आहेत, ते तुम्हाला वापरून त्यांचं पॉलिटिकल पार्टी म्हणजे इमेज किंवा त्यांची मुलं पुढे नाही गेली पाहिजे. तुमचे मुद्दे जे आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजेत. तर तुम्हाला माझा विचार आवडला असेल, तर तुम्ही याच्याबद्दल काही कमेंट्स करायचे असतील, तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये करू शकता.